ठाकरे आले, एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं, मोठी गर्दी झाली. पण त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपचे सर्व मंत्री महाजन यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल काय म्हणतात? एकतर पहिली गोष्ट त्यांची धडधडी झाली ही तर नक्की आहे. त्यांना दखल घ्यावी लागली हा दुसरा मुद्दा आहे. मग जर आमची एंट्री झाली जसं आम्ही बोलतो ना, एरिया भी हमारा, इलाका भी हमारा, अशी भूमिका ज्यावेळी होत असताना त्यावेळी आम्ही काय कोणाला जाऊन सांगितलं ना काय प्रतिक्रिया द्या. हा आम्ही आमचा रेग्युलर आहे की हे आजच विधानसभेमध्ये येत आहेत किंवा विधान परिषदमध्ये जात आहेत असं नाही, प्रत्येक अधिवेशनामध्ये येत आहेत. ह्यांना ह्याची दखल घेऊन बोलावं लागतं. गिरीश कोणाच्या बद्दल बोलायला गेलो तर ते काय योग्य होईल का? एक काळ असा होता का त्याच मातोश्री घेऊन तुम्ही हे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये तुम्ही होता तेव्हा तुम्हाला काय वाटत नव्हतं. फक्त मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाला खुश करण्यासाठी आणि मी काहीतरी बोलतोय आणि बघा मी पक्ष हे बोलण्यासाठी ही मंडळी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्यांचा लांबपासून पण काही संबंध नाही आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे विषय सोडून आम्ही किती वेळा आलो, आम्ही किती वेळा बसलो, आम्ही बसणार की नाही बसणार ही चिंता करण्यापेक्षा जे उपोषणला बसलेले, जे आंदोलनाला आलेले आहेत, 2-2, 3-3 दिवस झालेत, शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटत नाही आहे. आज तपोवनच्या विषयावरती देखील सामाजिक संस्थेची लोक तिकडे आलेले आहेत, ते भेटायला भेट देत नाहीये. 1,500 झाडं, 15,000 झाडं हे आम्ही आणलेले लावले. जाऊ ना मग तिकडे जाऊन लावत बसा ना, कशाला मग अधिवेशनामध्ये बसता? म्हणजे अधिवेशनामध्ये सिरियसनेस घ्यायचं नाही, लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही वेळ द्यायचं नाही, बोलायचं नाही आणि बाहेर माराय तरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचं. म्हणतायत की उद्धव ठाकरे यांनी आरशात पाहायला हवं काय होत असं. तू काय असं आहे, काही लोक सत्तेचा माज आहे असं म्हणायला हरकत नाही. काय होतास तू, काय झालंस तू, तुम्ही काय होता आणि आज तुम्ही काय झालेला आहात, जास्त वेळ लागणार नाही. हे काळं चक्र आहे. इकडे व्यक्ती टीका हे टाळलं पाहिजे. ते आज माननीय मंत्री आणि राजकीय व्यासपीठावरती येऊन बोलले असते तरी समजू शकलो असतो. राज्याचे माजी उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल असं बोलणं हे त्यांना शोभते का? आणि म्हणून लोकच त्यांना बघतील आणि त्यांनी जाऊन लोकांच्या समोर हा चेहरा घेऊन जावा आणि त्याचा आरसा पाहावं. आमच्या नेत्यावर बोलण्याची तुमची पात्रता नाही असं पण म्हणतात ते आणि कुठे. आणि म्हणून तर तुम्हाला दखल घ्यावी लागते आमची, म्हणून तुम्हाला बोलावं लागतोय. तुम्ही जसं राज्याचे प्रश्न प्रलंबित ते बोला ना, ते न बोलता डायरेक्ट आमच्या घेऊन पक्षामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 1 जुलैला संपूर्ण राज्यभरामध्ये चक्का जाम करणार असं म्हणतात, रेल्वे बंद करणार असं म्हणतात बच्चू कडू. थेट सरकारला इशारा. कसं आहे, बच्चू कडू चिन्ह जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली पाहिजे. पण काय नंतरचा भाग आहे. विरोधी पक्षांनी दिलेला शब्द जे लोकांमध्ये त्यांनी पाळला नाही तर अयोध्याच्या माध्यमातून वेळ प्रसंगी मार्चमध्ये ते शब्द घेऊन त्यांना जाब विचारून रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नक्कीच. पण आता ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. मंदिरांना तिथल्या महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. मंदिर अनधिकृत आहे असं दावा करते महानगरपालिका. कसं आहे की हे अयोध्यामध्ये पण असंच झालं आणि काय परिस्थिती झाली अयोध्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. लोकांच्या भावनाशी, धार्मिक भावनेशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही विकास पाहिजेच, परंतु ते विकास करत कोणासाठी करतात? तुम्ही भक्तांसाठी करताय. ते भक्त त्यांची आस्था कोणावरती आहे? तेच जर या आपल्या एका आस्थेसाठी जर तुम्ही प्रत्येक लोक ही खबरदारीचा इशारा मला असं वाटतं त्या मंतांनी दिलेला आहे. नक्की. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरु, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.